मॅकडॉनल्ड्स, KFC, डॉमिनोज, पिझ्झा हट्स अशा वेगवेगळ्या जे जॉइंट्स असतात त्यांचे जे मेनू कार्ड्स बघितले किंवा टी व्हीवर जाहिराती बघितल्या की मुलं अगदी वेडेच होऊन जातात. कारण ते इतके आकर्षक दिसत असतात, पण ते इतके महागडेही असतात आणि हायजिनिकली किती इम्प्रूव्ह असतात हे आपल्याला नक्की काही माहीत नाही. त्यामुळे जर हे असले पदार्थ आपण जर घरीच बनवून मुलांना दिले तर ते अगदी बजेट फ्रेंडलीही होतात, खूप कमी साहित्यात आणि तसेच कमी खर्चात देखील भरपूर पूर्ण परिवारासाठी आपण बनवू शकतो आणि आपल्याला आपण स्वतःच्या हाताने बनवल्याचा आनंद देखील मिळू शकतो. तर आज आपण बघणार आहोत हे व्हेज सोया नगेट्स. अगदी कुणालाही बनवता येतील आणि सगळ्यांना खाता येतील. व्हेज आहे आणि पौष्टिक आहे कारण की यामध्ये सोया वापरला आहे म्हणून. तर हे अगदी झटपट सोप्यात सोप्या पद्धतीने कसं बनवायचं ते आज आपण बघणार आहोत. मी पूजाच मॅजिक किचनमध्ये पुन्हा तुम्हा सर्वांचं गोड खमंग आणि खुसखुशीत स्वागत. तर आज आपण बघणार KFC स्टाईल व्हेज सोया नगेट. तर हे सोया नगेट्स बनवण्यासाठी इथे मी या कपच्या मेजरमेंटने 2 कप इतके सोया चंक्स घेतले होते आणि गरम पाण्यामध्ये भिजत ठेवले होते. 15 मिनिटात अगदी छान हे असे मस्त भिजले गेले आहे, फुलले आहे, सॉफ्ट झाले आहे. आता यामधलं पाणी आपण काढून घेऊ. एका चाळणीवरती स्ट्रेनरवरती हे सर्व सोया चंक्स ओतून घ्यायचे आणि पुन्हा स्वच्छ पाण्याने एकदा धुवून घ्यायचे आहे. म्हणजे याला जो थोडा विशिष्ट वास असतो तो देखील निघून जाईल आणि थोडे थंड देखील होतील, कारण आपल्याला हे या पद्धतीने पिळून घ्यायचे आहे. अगदी जोर लावून पिळून घ्यायचे म्हणजे यामध्ये पाण्याचा अंश राहता कामा नये. म्हणजे आपल्याला हे सॉफ्ट असे मिळतील आणि शिवाय ड्राय मिळतील. म्हणजे आपल्याला याला बाइंड करण्यासाठी जरा सोपं पडेल. जास्त ओलसर आपलं मिश्रण होणार नाही नगेट्सचं. त्यासाठी अगदी छान पिळून घ्यायचे आहे. या पद्धतीने मी सर्व सोया चंक्स छान पिळून घेतले आहे. अगदी मस्त ड्राय झाले आहे. आता एका मिक्सरच्या जारमध्ये हे यातील अर्धे सोया चंक्स मी टाकून घेत आहे आणि छान पल्स मोडवरती ग्राइंड करून घेणार आहे. अगदी फाईन पेस्ट नाही बनवायची याची. अगदी असं दरदरीत असं राहिलं पाहिजे. खूप मोठे चंक्सही राहायला नको आणि अगदी फाईन पेस्टही नको. अगदी परफेक्ट असं टेक्स्चर आलं आहे. आता याच पद्धतीने मी उरलेले सोया चंक्स देखील पल्स मोडवरती बंद चालू करून मिक्सर बारीक करून घेतले आहे. आता यामध्ये आपण फ्लेवरसाठी मसाले टाकून घेऊ. सर्वप्रथम इथे मी अद्रक आणि लसूण घेतलं आहे. 1 इंच आलं आणि 7-8 लसूण पाकळ्या या किसणीवर छोट्या ग्रेटरवर किसून घेतल्या आहे. पेस्ट वापरली तरी देखील चालेल, पण फ्रेश वापरल्याने खूप छान स्वाद येतो. 5-6 हिरव्या मिरच्या अगदी बारीक कट करून घेतल्या आहेत, त्या टाकल्या आहे आणि इथे एक छोट्या आकाराचा कांदा अगदी बारीक कट करून तो देखील टाकला आहे. आता इथे 2 उकडलेले बटाटे घेतले आहे. ज्या किसणीने आपण अद्रक आणि लसूण किसलं होतं त्याच किसणीने हे बटाटे देखील मस्तपैकी बारीक ग्रेट करून घ्यायचे आहे, किसून घ्यायचे आहे. म्हणजे आपलं मिश्रण अगदी छान एकसारखं सॉफ्ट होईल. तुम्ही मॅश करून देखील वापरू शकता, पण एकसारखं टेक्स्चर येण्यासाठी या ग्रेटरने ग्रेट करून घ्यायचे आहे. तर आता हे बटाटे देखील बारीक झाले आहे. आता यामध्ये उरलेले मसाले टाकून घेऊ. अगोदर मीठ टाकून घेऊ चवीप्रमाणे आणि अगदी थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. कोथिंबीरचा वापर खूप जास्तही करायचा नाही, आपल्या भाज्यांप्रमाणे अगदी नावापुरती थोडीशी फ्लेवरसाठी टाकायची. आणि इथे मी 1.5 चमचा इतकं लाल तिखट टाकलं आहे, 1 चमचा धनाजिरा पावडर टाकली आहे आणि अर्धा चमचा गरम मसाला टाकला आहे. तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे कमी अधिक करू शकता. आणि आता याला बाइंडिंगसाठी इथे 3 ते 4 चमचे इतकं कॉर्नफ्लॉवर किंवा कॉर्नस्टार्च टाकून घ्यायचं आहे. म्हणजे छान बाइंडिंग येईल. आणि जर तुमच्याकडे कॉर्नस्टार्च किंवा कॉर्नफ्लॉवर नसेलच तर तांदळाची पिठी वापरली किंवा मैदा वापरला तरी देखील चालेल. आता मॅश करून या पद्धतीने एकत्र याचा गोळा बनवून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता अगदी मस्त बाइंड झालं आहे. सोया चंक्समधनं आपण पाणी व्यवस्थित ड्रेन केलं होतं, त्यामुळे आपल्याला अगदी परफेक्ट असं आपलं मिश्रण तयार झालं आहे. खूप ओलसरही नाही आणि खूप ड्रायही नाही, अशी परफेक्ट कन्सिस्टन्सी आली आहे. आता वेगवेगळ्या जॉईंट्सवरती हे वेगळ्या वेगळ्या शेप्समध्ये मिळतात. वेडे वाकडे कसेही बनवा, अगदी मस्तच लागतात. तर या पद्धतीने मी चपट्या आकारामध्ये हे ट्रायंगल शेप, जवळपास ट्रायंगल शेपमध्ये हे मी बनवून घेतले आहे. तुम्ही सिलेंड्रिकल शेप किंवा नाहीच जमलं तर अगदी गोल टिक्कीचा शेप दिला तरी देखील चालणार आहे. आणि फक्त खूप जास्त थिक किंवा त्याची जाडी खूप जास्त ठेवायची नाही. अगदी मस्त असे थोडेसे अर्धा इंच जाडीचे असे हे
आपल्याला नगेट्स बनवून घ्यायचे आहे. तर इथे मी सर्व मिश्रणाचे नगेट्स बनवून घेतले आहे. शेपचं काही मॅटर करत नाही, कसेही असू द्या. आता हे साईडला ठेवू आणि एका बाउलमध्ये इथे 3 मोठे चमचे इतकं कॉर्नफ्लॉवर टाकून घेतलं आहे आणि यामध्ये 3 चमचे इतकी तांदळाची पिठी टाकून घेणार आहे. याची आपल्याला एक स्लरी बनवून घ्यायची आहे, एक पातळ घोळ बनवून घ्यायचा आहे, कारण की आपल्याला हे नगेट्स यामध्ये डिप करून घ्यायचे आहे. त्यासाठी यामध्ये अगदी थोडंसं किंचितचं मीठ टाकून घ्यायचं आहे, अगदी चिमूटभर इतकं, आणि अगदी पाव छोटा चमचा इतकी मिरपूड टाकून घ्यायची आहे, म्हणजे खूप छान स्वाद येतो आपल्या स्लरीला देखील. आता यामध्ये थोडं थोडं पाणी ॲड करून याचं घट्टसर असं मिश्रण बनवून घ्यायचं आहे. खूप पातळ देखील बनवायचं नाही की याला चिटकलं जाणार नाही आणि अगदी थिकही ठेवायचं नाही की हे व्यवस्थित बुडलंही जाणार नाही. आता असं व्यवस्थित आपलं हे बॅटर बनवून तयार झालं आहे, स्लरी तयार आहे. आता हे देखील साईडला ठेवू आणि इथे एका ताटामध्ये मी कॉर्नफ्लेक्स घेतले आहे. बऱ्याच घरांमध्ये नाश्त्यासाठी कॉर्नफ्लेक्स वापरले जातात, त्यामुळे बऱ्याच घरांमध्ये हे अवेलेबल असतात आणि नसतील तर कुठल्याही किराणा स्टोअरमध्ये मक्याचे पोहे म्हटलं तरी देखील आरामात मिळतात. ग्लासच्या साहाय्याने मी या पद्धतीने याचा थोडा चुरा करून घेतला आहे. तर आता हे झटपट असे आपले नगेट्स बनवून तयार झाले आहे, ऑलमोस्ट डन आहे. आता फक्त हे गोळमध्ये बुडवायचे, म्हणजे स्लरीमध्ये बुडवायचे आणि यावरती हे कॉर्नफ्लेक्स जे आहे ते कोट करून घ्यायचे आहे. चमच्याच्या साहाय्याने करा किंवा आपल्यासारख्या साध्या माणसांना हाताने जरा सोपं पडतं, म्हणजे अगदी झटपट काम होतं. आता हे पूर्ण नगेट्सला मी लावून घेतलं आहे, सर्व नगेट्स तयार करून घेतले आहे. आता हे फ्राय करण्यासाठी अगदी रेडी आहे. घरी छोटीशी पार्टी असेल, गेट टुगेदर असेल तर हे असे बनवून एका एअरटाईट डब्यामध्ये फ्रीजमध्ये ठेवून द्यायचे आणि ऐन वेळेवरती तळून घ्यायचे आहे. तर इथे तेल गरम झालेलं आहे. तेल अगदी हाय हीटवरती छान गरम करून घ्यायचं आणि त्यामध्ये हे नगेट्स सोडून घ्यायचे आहे. गॅसची फ्लेम हाय ठेवायची, टाकून होईपर्यंत हाय ठेवायची आणि हे नगेट्स टाकून झाले की मग याची फ्लेम ही मध्यम आचेवर करायची आहे. हाय फ्लेमवरती टाकल्याने जे कॉर्नफ्लेक्स आपण वरून लावले आहे ते अगदी छान फुलून येतात आणि मस्त क्रिस्पी होतात. अगदी कमी आचेवर तुम्ही तळले तर हे तेलकटही होऊ शकता आणि जे कॉर्नफ्लेक्स आपण लावले आहे ते कडक राहू शकतात, छान फुलल्या जात नाही पटकन. त्यासाठी हाय फ्लेमवरती टाकून घ्यायचे आणि नंतर मध्यम आचेवरती तळून घ्यायचे आहे. दोन्ही साईडने छान गोल्डन कलर येईपर्यंत हे तळून घ्यायचे आहे. वाव, तुम्ही बघू शकता अगदी झटपट हे तळून तयार होतात. आता एकदम मस्त दिसत आहे, अगदी क्रिस्पी झाले आहे. आपले कॉर्नफ्लेक्स देखील छान फुलल्या गेले आहे आणि तेलामध्ये हे जे उरलेले दिसत आहे, म्हणजे कॉर्नफ्लेक्सचा जो चुरा दिसत आहे, जर तुम्ही हे बनवून फ्रीजमध्ये ठेवले आणि नंतर काही 10-15 मिनिटांनंतर तळले तर हे छान पॅक होतात आणि असे तेलामध्ये सुटत नाही. मी व्हिडिओसाठी लगेच तळून दाखवले आहे. तर आता पूर्ण तेल छान निथळून घ्यायचं आणि हे आता टिश्यू पेपरवर काढण्याची देखील गरज नाही, कारण छान हे ड्राय झालेले आहे, बिलकुल तेलकट नाही आहे, अगदी मस्त दिसत आहे, अगदी KFC स्टाईल. आता कुणीही म्हणेल की हे कुठून मागवले आहे. तर याच पद्धतीने गॅसची फ्लेम पुन्हा हाय करायची आणि तेल छान तापू द्यायचं आणि मग दुसरी बॅच तळण्यासाठी टाकून घ्यायची आहे. अगदी झटपट बनून तयार होता. सोयाबीनचे आहे त्यामुळे प्रश्नच नाही, पौष्टिक आहे, त्यामुळे तुम्ही मुलांना अगदी आरामात देऊ शकतात आणि आपणही खाऊ शकतात. आणि सोयाबीनच्या आणखी बऱ्याच रेसिपी मी शेअर केलेल्या आहे, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि वरती आय बटनवर दिलेली आहे, नक्की चेक करा. आता दिसत आहे ना अगदी KFC स्टाईल, डॉमिनोज किंवा पिझ्झा हट स्टाईल, अगदी मस्त हे सोया नगेट्स बनवून तयार होतात. कुठून मागवले हे नक्की विचारणार किंवा कसे बनवले हे विचारणार नाही, कारण इतके परफेक्ट हे सोया नगेट्स बनवून तयार होतात की कोणाला विश्वासच होणार नाही की हे घरी बनवले आहे. हे सोया नगेट्स तुम्ही तुमच्या आवडीच्या डिपसोबत खाऊ शकता किंवा फक्त सॉससोबतही छान लागतात किंवा मेयोसोबत, किंवा सॉस आणि मेयोचं डिप बनवायचं मिक्स करून आणि त्यासोबतही खूप अप्रतिम लागतात. किंवा हिरवी चटणी आणि मेयोचं डिप बनवायचं, ते देखील कॉम्बिनेशन खूप भन्नाट लागतं. अगदी मस्तच तयार झाले आहे, तर खाण्यासाठी रेडी आहे. आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली? आवडली असल्यास, थोडीशी युजफुल वाटल्यास
नक्की व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर अशाच मस्त रेसिपी सोप्या पद्धतीने बघण्यासाठी लगेच चॅनलला सबस्क्राईब करा.